देऊया. पालघर एक्सप्रेस प्रज्योत अंभिरे 12 विकेट, दोन्ही डावामध्ये 6 विकेट घेण्याचा कारनामा केला. मी दर्शन पाटील साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचा हा पुरस्कार द्यायचा आहे. दर्शनजी, या फायनल मॅच मध्ये अफलातून कामगिरी, काय बॉलिंग केली आहे. हा जोश आता दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळू शकतो. आणि रबर बॉल क्रिकेट थोडंसं जास्त जवळचं आहे त्यांच्या. त्यानंतर एक जर पाहिलं तर या ठिकाणी मी फक्त आमंत्रित करतोय दोघांना इकडे. दोघांनी या. तुमच्या दोघांसाठी अनिकेत राऊत यांच्याकडून 2-2 हजार रुपयाचा पुरस्कार आहे. त्यामुळे ब्रिजेश घरत आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि त्याचबरोबर प्रीतम बारी ऑनलाईन पुरस्कार आहे. फक्त दोघांनी या इकडे, कारण 116 रनची पार्टनरशिप 9व्या विकेटसाठी. आणि या दोघांनी इकडे फक्त या. थोडंसं मनोगत घेतोय तुमचं. तुम्हा दोघांनाही माझ्याकडे गुगल पे आलेले ते तुमच्या मोबाईलवर ट्रान्सफर केले जातील, परंतु दोघांची थोडीशी चर्चा देखील करेल. अगदी मलाही असं वाटलं होतं आणि बाकीच्यांप्रमाणे मी सुद्धा थोडंसं घरी सांगून टाकलं होतं, थोडंसं लवकर घरी येतो आणि सगळेच बोलणार आहेत. तर ब्रिजेश, ही पार्टनरशिप किती लक्षात राहील आणि एक विजयाबद्दल काय म्हणाल आणि हा फॉर्मॅट कसा वाटला? फॉर्मॅट तो खूप चांगलाच होता, कारण असा फॉर्मॅट पहिल्यांदाच बघायला भेटलं आणि प्लेयर्सचं किती विकेट्सवर राहू शकतात ते बघायला मिळालं. आणि आमची पार्टनरशिप बघायला मिळते तर आम्ही असं काही ठरवलं नव्हतं. माझं फक्त इंटेन्स एवढं होता 35 ओव्हर आम्ही कसे खेळू शकतो ते माझा इंटेन्स होता. आणि जसे आम्हाला चांगले खराब बॉल भेटले तसे आम्ही रन्स केले. आणि प्रीतम बारीने पण त्या माझ्याबरोबर चांगली भागीदारी केली, त्याच्यामुळे आज आम्ही ही विनिंग पार्टनरशिप सांगू शकतो की केली. किती लक्षात राहिली पार्टनरशिप? खूप मोठी लक्षात राहण्यासारखं आहे, कारण फर्स्ट टेस्ट चॅम्पियनशिप हे खूप मोठं आहे. आणि थँक्स ताई पॅकर्स की मला त्यांनी इथे खेळायला बोलवलं, त्याचं मी आभारी आहे. खूप खूप अभिनंदन आपलं. आणि कसं वाटतंय ब्रिजेश बरोबर पार्टनरशिप किती लक्षात राहील आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची राहिली? आज विजय मिळवतोय पालघर, काय म्हणाल? विजय मिळाला खूप आनंद आहे. आणि ब्रिजेश बरोबरची पार्टनरशिप केली तर आम्हाला खूप चांगलं वाटलं. पार्टनरशिपमुळे आम्ही मॅच विन झालो. दोघे मैदानावर होतात, चर्चा करत होतात एकमेकांशी, काय म्हणत होतात? चर्चा चालू होती, पण आम्ही ठरवलं की आपण 35 ओव्हर कसे खेळायचे, ते शेवटपर्यंत कसे खेळायचे, शेवटपर्यंत खेळायचं ठरवलं. शेवटी रनआउटने पार्टनरशिप ब्रेक झाली, परंतु इतिहास घडवणारी पार्टनरशिप 116 धावांची 9व्या विकेटसाठी. आणि आता या ठिकाणी आमचे तेजस सर देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तेजस्वी पाटील, आपलं स्वागत. MUCCचे रिकेन मोहंती साहेब, आपलं देखील स्वागत असणार आहे. पुढचा पुरस्कार मी या ठिकाणी वितरित करतोय. या स्पर्धेतील पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॉलरचा पुरस्कार. या मी तेजस्वी पाटील साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. टायगर गावचे ख्यातनाम युवा उद्योजक आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय पुन्हा एकदा पालघर एक्सप्रेस मॅन फ्रॉम वरोर प्रज्योत अंभिरे. तब्बल 15 विकेट घेण्याचा कारनामा केला या बहादराने. फॉर्मॅट वेगळा होता, परंतु काय जबरदस्त कामगिरी करत होते. आणि तब्बल या एका मॅच मध्ये 12 विकेट घेण्याचा कारनामा ज्यांच्या माध्यमातून झालाय. जोरदार टाळ्या. संपूर्ण भारतामध्ये चर्चा होणार आहे. काय म्हणाल? ताई पॅकर जिंकली आहे आणि प्रज्योत त्याचा प्रमुख हिस्सा राहिलाय, काय म्हणाल? आणि ही स्पर्धा खेळताना कसं वाटलं? पहिलं तर स्पर्धेबद्दल बोलेल की टेस्ट चॅम्पियनशिप नक्कीच कोणाच्या ध्यानात मनात नव्हतं आणि ते 70 तारीख भाईने करून दाखवलं, तर ह्याच्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. आणि इंडिव्हिज्युअल पुरस्कार भेटण्यापेक्षा जी टीम जिंकते तेच खूप अभिमानास्पद आहे. म्हणून टीम जिंकली, बरं वाटतंय. टीम जिंकली, खूप बरं वाटतंय. आणि तुमच्यासाठी आता आणखी गोष्ट जाणून घ्यायची. रबर बॉलची तुम्ही प्रॅक्टिस करत असता वर्षभर, ती कशी आणि कुठे ते सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल. नक्कीच मी समुद्रावर रबर बॉलची प्रॅक्टिस करतो. तर रबर बॉलच नव्हे तर मी पूर्ण वर्षभर मला रबरच खेळायला लागतो, कारण आमच्याकडे जास्त ग्राउंड उपलब्ध नसतात. म्हणून माझे रबर बॉल खेळताना जरा बरं वाटतं. खेळताना रबर बॉलवर समुद्रावर वर्षभर प्रॅक्टिस करणारा आज रबर बॉलचा किंग झालाय. अभिनंदन प्रज्योत आपलं. यानंतरच्या पुरस्कारासाठी मी आमंत्रित करेल बेस्ट बॅटर रिकेन मोहंती सरांच्या शुभ हस्ते. रिकेन मोहंती साहब, आप आइए, आपके शुभ हाथों से ये ट्रॉफी दी जाएगी. बेस्ट बॅटर या स्पर्धेचा ज्याने 173 रन केल्या आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय ऋतिक पाटील.
डोंबिवली परिसरातील वडवली गावचे हे सुपुत्र मोठमोठ्या स्पर्धा गाजवतात, आपल्या सहसुंदर बॅटिंगने सगळ्यांना खुश करतायत. ऋतिक या स्पर्धेत लक्षात राहिले. MUCC ओरिसाचे सर्वे सर्वा, ओरिसातील ख्यातनाम उद्योजक रिकेन मोहंती साहेबांच्या शुभ हस्ते ऋतिक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ऋतिक, बेस्ट बॅटरचा पुरस्कार, ही स्पर्धा संपूर्ण खेळताना कसं वाटलं? बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय. प्रथमच ही कोणाला आयडियाही नव्हती की टेस्ट सिरीज होणार आहे. अचानक सरांनी फॉर्म टाकला आणि ती प्रॅक्टिस चालू झाली. नक्कीच बेस्ट बॅट्समन भेटला एवढे मोठ्या टुर्नामेंट, चांगलं वाटतं. आणि टीम जिंकली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. टीम जिंकली असती तर आणखी चांगला वाटलं असतं, परंतु या ठिकाणी ही ट्रॉफी तुम्ही जिंकलेली, असंच खेळत राहा आणि येणाऱ्या कालावधीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. यस, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार यस मी या ठिकाणी आमंत्रित करतोय विशाल पाटिल साहेब, कारण अरिकेन सर आप दोनों भी आइए, आपके दोनों के शुभ हाथों से ये ट्रॉफी दी जाएगी. पैरामाउंट RMC इंफ्राट्रेक के विशाल पाटिल साहब, जिन्होंने ग्रामीण धमाका बिग बैश जीती थी, उनके साथ में तेजस पाटिल साहब भी है, और इस टूर्नामेंट के रनर ऑफ ट्रॉफी और 1.5 लाख का इनाम, 1.5 लाखाचा. अगदी आम्ही रिग्नेश यांचे देखील आभारी आहोत. या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. आणि उपविजेता संघ मी या ठिकाणी आमंत्रित करतोय त्विषा 11 ठाणे. जबरदस्त कामगिरी. चला संपूर्ण टीम, चला या सगळी टीम यायचंय, धीरज यायचंय. पहा, एक सत्र आपलं चांगलं नाही राहिलं, परंतु अख्ख्या स्पर्धेवर आपण अधिराज्य गाजवलं होतं. एक जिंकणार आहे, एक हारणार आहे. आणि टेस्ट क्रिकेट मॅच मध्ये, क्रिकेट कोणतेही असू दे, शेवटचं क्षणापर्यंत मॅच सोडायची नसते, खेळायचं असतं. आपणही खूप चांगले खेळलेले आहात. आणि या ठिकाणी आमंत्रित करतोय ठाणे जिल्ह्याची किंवा ठाणे आर्यन, आपण देखील यायचंय प्लीज. आणि बाजी मारताना पाहायला मिळाले, या ठिकाणी खूप चांगली कामगिरी देखील पाहायला मिळाली आपल्याला. उपविजेते पदावर समाधान मानावं जरूर लागतंय. फक्त मी तर म्हणेल 2 दिवस मॅच मध्ये होते, 2 तास मॅच मध्ये नव्हते. आणि परंतु आपण केलेला परफॉर्मन्स, विवेक तुमच्या 6 विकेट आम्हाला लक्षात राहतील. आपण सगळ्यांनी केलेली खेळी तेवढीच महत्त्वपूर्ण असणार आहे. आर्यन असतील, धीरज या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी कॅप्टन विवेक शेलार. विवेक, हरणं जिंकणं सुरू राहतं, परंतु हा अनुभव कसा होता? काल आल्या आल्या 6-5 फायफर देखील आपण घेतलं. हा अनुभव कसा होता आणि टीम उपविजेतेपद मिळवते? नक्कीच खूप चांगला अनुभव होता, कारण का फर्स्ट टाइम असं घडतंय या आपल्या टेनिस क्रिकेट आणि रबर क्रिकेटमध्ये. काहीतरी नवीन तारीख बाय करतच असतात, पण अनुभव खूप चांगला होता. आणि प्लेयर्स लोकांना पण समजतं टेस्ट क्रिकेट काय असतं, बघून आणि करण्यामध्ये खूप खूप फरक आहे. असं वाटतंय काही चुका झाल्या थोड्याफार? हो, भरपूर चुका झाल्यात. अच्छा, भरपूर चुका झाल्यात. त्या पुढल्या वेळेला कारण सगळ्यांसाठीच पहिला अनुभव होता हा, परंतु तरी देखील फायनल पर्यंत दाखल झालात. विवेक, तुमचं आणि तुमच्या टीमचं अभिनंदन. थँक्यू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी पहिल्या नंबरची ट्रॉफी देण्याच्या अगोदर मी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे संकल्प करते तारिफजी सय्यद सर, आमची सगळी टीम, मग रिकेन मोहंती साहेब, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर रिग्नेशजी पाटील, त्याचबरोबर जर पाहिलं तर विशाल पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून ही मोटरसायकल दिली गेली, आमचे तिन्ही अंपायर. कारण या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु तरी सुद्धा अंपायरिंग आवडली असेल तर आपण टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. सतीश कुरूप सर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर रमाकांत पवार सर असतील, शशी साटम सर असतील, तिघांनी चांगली कामगिरी केली. आमच्या कॉमेंट्री टीममध्ये सिद्दीक बाबे सर, प्रमोद शेडगे सर, कुणाल दाते सर पहिल्या 2 दिवस होते, त्यानंतर त्यांचा एक छोटासा अपघात झाला आणि आम्ही अपेक्षा करतो की लवकरात लवकर पुन्हा बरे होऊन ते समालोचन करता पाहायला मिळतील. आमची लाईव्हची टीम, त्याचबरोबरीने छोट्या छोट्या बाबी, आमचे मॅच रेफरी सचिन कदम असतील, शुभम असतील, यस दीपेश माळी आणि संपूर्ण मानकोली ग्रामस्थ, त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभारी आहोत. आणि या ठिकाणी आमंत्रित करतोय स्कोरर अल्पेजी गायकवाड किंवा छोट्या छोट्या दीपेश यांचा चौथा हिरवा डाबाचं जेवण, यापासून सगळ्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि आता आमंत्रित करतोय पहिल्या नंबरसाठी. पहिला नंबर ज्याच्यासाठी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर कदाचित म्हणजे बऱ्याच जणांनी मॅच सोडूनही दिली असेल, पाहायची सोडून दिली असेल, परंतु खेळत राहिल्याने काय होतं, मॅच पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ शकते. पालघरकरांनी हार मानली नव्हती आणि त्यांच्या 9व्या नंबरच्या विकेटने तर कमालच केली आणि इकडे त्याच्यानंतर बॉलर्सने केलेली बॉलिंग देखील तेवढीच वाखाणण्याजोगती होती. त्याच्यामुळे सगळ्यांना मात्र या ठिकाणी मागे टाकत असताना पालघर नंबर 1 बाजी मारली आहे.
या MSCC रबर टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये पहिला नंबर अमरदादा परुळेकर आणि कंपनी, ताई पॅकर पालघर. या पालघरकर. यस, मी सगळे मान्यवर आइए, रिकेन मोंती साहब, विशाल दादा पाटिल, तेजजी पाटिल, आप सभी आइए. आपके शुभ हाथों से अभिनंदन. अमरदादा परुळेकर, दादा दिसत नाहीयेत परंतु दादांच्या टीमने मात्र एक जबरदस्त स्पर्धा जिंकली आहे. सुमित ढेकळे यांच्या नेतृत्वाखाली. पंकज पाटील, पालनची बॉलिंग लक्षात राहील. या प्रत्येक घटक महत्वाचा होता या स्पर्धेमध्ये. हो, पालनने खेळलेले 100 बॉल रेकॉर्ड पालनच्याच नावावर आहे की 100 बॉल फक्त एकाच बॅटरने खेळले. सुमित ढेकळे ॲज अ कॅप्टन. पालघर जिल्ह्याने बाजी मारली आहे. आज पालघरला कोणी कमी देखू शकत नाहीये. आज आम्ही पहिल्या क्रमांकावर विराजमान आहोत. येस येस, पालन यांचा सुद्धा पहिल्यांदा पालनकडे जातो मी. आणि पालन किती लक्षात राहील तुम्हाला, 100 तुमचा रेकॉर्ड कुणीच तोडला नाही. 6 दिवसात भले भले आले परंतु पहिला 100 चेंडू खेळण्याचा कारनामा तुम्ही केलाय. स्पर्धा जिंकता, काय म्हणाल? नक्कीच चांगली स्पर्धा राहिली आमच्या टीमसाठी. सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि हा एकाचा किंवा 2-3 जणांचा नव्हता पण पूर्ण टीमचा एफर्ट होता आणि टीमनी करून दाखवलं. तर खूप लक्षात राहिली पूर्ण टुर्नामेंट आणि अशीच हाच फॉर्मॅट नेक्स्ट सुद्धा येईल आणि मला वाटतं की आणखीन टीम्स या स्पर्धेत खेळतील. म्हणजे तुमचं असं म्हणे की अशा फॉर्मॅटच्या पुढल्या वर्षी सुद्धा मॅचेस व्हावेत? नक्कीच होणार, कारण की सर्वांना हा फॉर्मॅट आता आवडला आहे. व्ह्यूज सुद्धा जास्त आलेले आहेत कारण की भरपूर आम्हाला पालघरकडून फोन आले, मेसेजेस आलेले आहेत. त्यामुळे ते सर्व पालघरकर जे बघत होते त्यांना सुद्धा थँक्स आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबतच होता आणि खूप चांगली टुर्नामेंट झाली. तर मी सांगेल ऑर्गनायझरला अभिनंदन. अमरदादांचा फोन आला होता का? अमरदादाचा फोन चालूच आहे. त्यांचे इन्स्ट्रक्शन असतातच आम्हाला कसं खेळायचं कसं नाही किंवा टीमला कसं घेऊन चालायचं, त्यांचं नेहमी आम्हाला सपोर्ट असतो. आणि ते एकच सांगतात आम्हाला की तुम्ही काहीच प्रेशर घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिंदास खेळा, तुमचं क्रिकेट खेळा. तर मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. यस, पूर्ण सपोर्ट आहे. आणि आज पालघर ती 9व्या विकेटची पार्टनरशिप 116 रनची जी होती त्याविषयी काय म्हणाल? ब्रिजेश घरत आणि प्रीतम बारी. आम्ही ब्रिजेश घरतला त्यासाठीच ॲड केलेलं कारण की हा फॉर्मॅट तो आधी खेळलेला आहे. रबर बॉल नाही पण लेदर बॉलचा फॉर्मॅट हा 2 दिवसाचा तो खेळलेला आहे आणि एक लेफ्ट हँड स्पिनर आणि एक बॅटिंगला सुद्धा तो कामाला येईल असं आम्ही धरून चाललेलो आणि त्यांनी दाखवलं, त्यांनी प्रूव्ह केलं. बॉलिंगमध्ये सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तर अफलातून जे प्रीतम बारी आणि ब्रिजेश घरत यांनी दोघांनी जी बॅटिंग केली ना ती मॅच विनिंग इनिंग होती दोघांची सुद्धा. त्याच इनिंगमुळे आम्ही ही मॅच जिंकलो. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. सुमित ढेकळे यांच्याशी चर्चा मी करेल. दोन्ही टीम महत्वाचा पुरस्कार अजूनही बाकी आहे. सुमित, कसं वाटतंय ॲज अ कॅप्टन ही स्पर्धा जिंकली आहे, पहिला नंबर जो तुमचा आवडता नंबर आहे त्याच्यावर विराजमान होताना पाहायला मिळत आहेत. वेगळ्या फॉर्मॅटचं क्रिकेट जिल्ह्याला खेळत असताना ॲज अ कॅप्टन पहिला नंबर नक्कीच प्राऊड मुवमेंट आहे. कारण ही आमची पहिलीच डिस्ट्रिक्टची फायनल होती. आम्ही 2 टुर्नामेंट खेळलो, आम्ही हारलेलो, पण ही पहिलीच टुर्नामेंट झाली टेस्ट चॅम्पियनशिप करून आणि ती टुर्नामेंट फायनलला आलो. आणि जसं मी पहिल्याच इंटरव्ह्यूला बोललेलो की आमच्याकडे तेवढं कॅलिबर आहे कारण सगळे लेदर क्रिकेटर्स आहेत आणि सेकंड इनिंगला माहीत होतं की आम्हाला काय करायचं काय नाही आणि ग्रेट पूर्ण ह्या टीम एफर्ट्स होता. तुम्हालाही विचारील ती पार्टनरशिप त्या दोघांची. नक्कीच हा टीम वर्क आहे. ते सांगितलं की आमच्याकडे ऑलमोस्ट 11 पर्यंत बॅट्समनच होते आणि आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं की ते नाही करू शकत कारण ते ऑलरेडी प्युअर बॅट्समन्स होते. त्यांच्या चांगले स्ट्रॉंग झोनला त्यांनी बॅटिंग केली आणि टीमला एक असा रिझनेबल टार्गेट दिला ज्याने की आमचे बॉलर्स थोडे बॉलिंग करू शकतात आणि आपण ही मॅच जिंकू शकतो. वाह. आणि 133च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुमच्या बॉलर्सने जी बॉलिंग केली आहे, मग प्रज्योत, पालन, काय म्हणाल? नक्कीच क्रेडिट बॉलर्सला जास्त आहे कारण मी नेहमी बॉलर्सवर जास्त ट्रस्ट करतो कारण कोणतीही टुर्नामेंट जिंकायला आपल्याला बॉलरची सगळ्यात जास्त गरज असते आणि ते त्यांनी सिद्ध केलं. स्पेशली पालन आणि प्रज्योत अनएक्सपेक्टेड त्यांनी बॉलिंगचा स्पेल टाकला आणि जे डिसिप्लिन पाहिजे असते टेस्ट क्रिकेटमध्ये एक्झॅक्टली डिसिप्लिन त्यांनी दाखवली आणि आम्ही ही मॅच जिंकलो. सुमित, काय म्हणाल? पहिल्याच प्रयत्नात हा फॉर्मॅट यशस्वी झाला का किंवा अशा फॉर्मॅट व्हायला पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये? नक्कीच चांगला झाला आहे आणि ऑलमोस्ट मला असं वाटतं की टेनिस जेवढे क्रिकेट बघतात लोक त्यांच्यापेक्षा जास्त या लोकांनी हा टेस्ट क्रिकेट बघितलं आहे. ह्याच्यामध्ये संपूर्ण आपलं टेस्ट होतं. तुम्ही बघितलं असाल की पहिली इनिंग असो दुसरी इनिंग असो तुमचं फिटनेस सगळ्यात जास्त टेस्ट होणारं हे क्रिकेट आहे
आणि हे ॲक्च्युअल क्रिकेट आहे. जर आपण बघितलं टेनिस असू दे किंवा रबर बॉल, आणि अशा टुर्नामेंट झाल्या पाहिजे जो की सगळ्यांची आपल्याला फिटनेस बोला किंवा मेंटल टेस्ट बोला किंवा गेमचं रीडिंग बोला, हे सगळं आपल्याला समजतं तिथे. अभिनंदन, खूप साऱ्या आणि पुढल्या स्पर्धांसाठी देखील शुभेच्छा असणार आहे. आणि आता या ठिकाणी आम्ही सगळे आमच्या मान्यवरांचं मनापासून आभारी आहोत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने रिकेन मोहंती साहब ओडिशा से आप यहाँ इस टूर्नामेंट के लिए आए और पूरे भारत ने देखा भी, यूट्यूब पर भी काफ़ी सारे दर्शकों ने इस मैच को देखा. विशाल पाटील साहेब यांच्या मी मनापासून आभारी आहे. या स्पर्धेसाठी ही जी हिरोची मोटरसायकल दिसते ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि आता आमंत्रित करतोय त्यांना ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सगळे आमचे तेजस्वी पाटिल साहेब, त्याचबरोबर रिकेन मोहंती सर, आइए आप विशाल पाटिल सर आप भी. आणि मालिकावीराचा पुरस्कार त्यांना जातोय. त्यांनी या स्पर्धेमध्ये 185 धावा केल्या, 2 विकेट घेतल्या, 1 शतक केलं, 1 अर्धशतक केलं, म्हणजे सगळं काही पाहायला मिळालं. मुंबई रणजीपटू, मुंबई के लिए रणजी ट्रॉफी भी खेल चुके हैं. ऐसे एमपीएल में भी काफी जबरदस्त परफॉर्मेंस रहा. विजय हजारी ट्रॉफी जब मुंबई ने जीती थी उसके सदस्य थे. मी आमंत्रित करतोय अर्नाळा गावचं भूषण आमंत्रित करेल या ठिकाणी विनायक भोईर. आज मात्र जग जिंकल्यासारखा. तारीफ सर, आइए. येस, डायरेक्ट गाडीवर विनायक भोईर. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी. एक वेगळा फॉर्मॅट यशस्वी झालाय आणि या ठिकाणी ही ट्रॉफी तारीफजी सय्यद सरांच्या शुभ हस्ते दिली जाते. विनायक भोईर पहिला नंबर, मोटरसायकल मात्र या ठिकाणी हिरोची. आणि त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत संपूर्ण आमचे विशालजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर रिकेन मोहंती साहेब, तेजस्वी पाटील साहेब, तारीफजी सय्यद सर. आणि अभिनंदन मनापासून. इंटरव्ह्यू सुद्धा याच्यावर बसूनच घेऊयात कारण हा क्षण सारखा सारखा येत नाही. सर्वप्रथम तुमच्या आयुष्यातील ही कितवी बाईक आहे? चौथी बाईक आहे. या अगोदर 3 कोणत्या फॉर्मॅटच्या होत्या? 2 लेदरच्या होत्या, एक टेनिस आणि आता ही रबर बॉल. रबर बॉलची पहिलीच आहे. कसं वाटतंय, किती आनंद होतोय ही स्पर्धा जिंकत असताना? आणि हा फॉर्मॅट तर एकंदरीत तुम्ही गाजवलाच आहे. ही स्पर्धा तुमच्या किती लक्षात राहील आणि आज ही मोटरसायकल मिळते, काय म्हणाल? आणि कुणाला समर्पित देखील हा पुरस्कार तुम्ही कराल? पहिली गोष्ट म्हणजे तारीखबाईचे मी खूप आभारी आहे कारण की ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि ही फर्स्ट टाइम होते. आणि मला तरी वाटतं की सुरुवातीला ज्या वेळेला म्हणजे हे केलेली की होणार रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट ही 2 दिवसाची, तर भरपूर जण असे कमेंट करत की 2 दिवस खेळणार नाही, 2 दिवस खेळणार. आता असं वाटतं की 3 दिवस पण कमी पडतील कारण की आता दिवस वाढवावे लागतील कारण की ज्या हिशोबाने सर्वजण हे क्रिकेट खेळायला लागल्यात आता अजून ते विचार करतील की अरे आपण अजून कोणत्या पद्धतीने खेळायला पाहिजे वगैरे. तर मला वाटते खूप सक्सेस झालेली आहे आणि खूप अभिमान वाटतो की आता आपल्या इकडचं क्रिकेट खूप वाढत आहे. आणि कसं वाटतंय आज पालघर किती खुश असतील आणि ही मोटरसायकल तुमच्यासाठी किती महत्त्वाची आणि हा पुरस्कार कुणाला समर्पित कराल? हा पुरस्कार मी नेहमी आता बोल ना जयू गेल्यापासून खूप मिस करतोय, मी त्याला डेडिकेट करतोय. आणि त्यानंतर बोलायचं झालं की आमचं पालघर जिल्ह्यामध्ये बोलायचं झालं की आमचं तेच की सुमित आणि आमचं सर्वांचं बोलणं होतं की खेळत राहा, म्हणजे डेज क्रिकेट एवढं इझी नाही मिळत की जसं वाटतं बघायला. पण जो जिकडे तिकडे ग्राउंड 30 यार्डमध्ये जाऊन जो खेळतोय 20 यार्ड्समध्ये त्यालाच ती जबाबदारी इव्हन ते प्रेशर वगैरे खूप हँडल करणं खूप गरजेचं असतं आणि पेशन्सचा खूप गेम आहे. ओव्हरऑल टीमच्या विजयाबद्दल जो एक सांघिक कामगिरी म्हणणार, तुम्ही जरी मोटरसायकल मिळवली असेल तर ती पार्टनरशिप, प्रजो, छोट्या छोट्या गोष्टी होत्या, काय म्हणाल? याच्यामध्ये खूप जणांचा वाटा आहे कारण की बोलतात ना की पार्टनरशिप इव्हन एंट्री करणं अमरभाऊ परुळेकर त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे कारण की त्यांनी जर एंट्री केली नसती तर आम्ही इकडे खेळलो नसतो. त्याच्यानंतर आमच्या छोट्या छोट्या पार्टनरशिपचा विचार केला की माझे जे 100 कारण की जेव्हा विकेट घुसले तेव्हा माझ्या जोडीला जी प्रतीकनी पार्टनरशिप केली, प्रशांतनी थोडी पार्टनरशिप केली आणि त्या हिशोबाने बॉलिंगचा विचार केला तर प्रज्योतनी खूप चांगली केली. आणि आत्ता जर तुम्ही 2 तासामध्ये जो स्पेल बघितला प्रज्योत आणि पालनचा तो खूप इम्पॉर्टंट होता आणि त्या हिशोबाने जी प्लॅनिंग केली त्या प्लॅनिंगच्या हिशोबाने बॉलिंग टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्या हिशोबाने त्यांनी बॉलिंग केली. जबरदस्त कामगिरी. आज मात्र या ठिकाणी पहिल्या नंबरवर विराजमान, मोटरसायकलवर विराजमान, पहिली MUCC रबर बॉल टेस्ट चॅम्पियनशिप पालघरला गेली आहे. आणि पठ्ठ्या आमच्या विशाल पाटील साहेबांच्या माध्यमातून, पाटील साहेब तुम्ही सुद्धा या ठिकाणी या, ज्यांच्या माध्यमातून आमचे रिकेन मोहंती साहेब हे देखील आमचे
यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली होती. विशाल पाटील साहेबांची मोटरसायकल आणि आज जिंकतायत मात्र या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळ्याचे सुपरस्टार विनायक भोईर मानकरी ठरतायत या मोटरसायकलचे मालिकावीराच्या पुरस्काराचे. जबरदस्त, धन्यवाद ज्या ज्या घटकांनी रिकेन मोंती साहेब त्याचबरोबर विशालजी पाटील साहेब, आमचे सगळे अंपायर, कॉमेंटेटर, सगळे लाईव्ह कॅमेरामन, स्कोरर, या सगळ्यांचं मात्र मनापासून आभार. आणि एक वेगळा फॉर्मॅट आणायचा होता, आमच्यासाठी सुद्धा तो नवीन होता. काही चुका कदाचित आमच्याकडून झाल्या असतील तर आम्ही मात्र दिलगिरी व्यक्त करू, परंतु एक वेगळा फॉर्मॅट घेऊन आलोय. आवडला असेल तर नक्की आपला अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका. आणि या रबर टेस्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून या ठिकाणी थांबू. पुढल्या वर्षी कदाचित याच्यापेक्षा जास्त टीम किंवा काही